मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या वडगाव सावताळ ते गाजदीपूर रस्त्याच्या कामासह वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी गावाचे सरपंच संजय रोकडे यांनी शनिवारी 9 ऑगस्ट पासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। वन विभागाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलंय, ज्यामुळे ग्रामस्थांना दळणवळणाच्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। याशिवाय जलजीवन मिशन पाणी योजनेसाठी तातडीने वीज जोडणी आणि गाजदीपूर सह गावाला पूर्ण दाबाने वीज पुरवठा व्हावा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी उपोषणाद्वारे लावून धरली। मंगळवार उपोषणाचा 4था दिवस। सरपंच संजय रोकडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। गावकऱ्यांनी रस्ता आणि वीज पुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। शनिवारी महावितरणचे उपअभियंता शरद महांडुळे, टाकळी ढोकेश्वरचे अभियंता देशमुख, पप्पू ढूस आणि पंकज वतपाळ यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागण्यांवरती सकारात्मक विचार करून त्या तातडीने मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। मात्र रस्त्याच्या प्रश्नावरती ठोस कारवाई होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार सरपंच रोकडे यांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। हा रस्ता पूर्ण झाल्यास वडगाव सावताळ आणि गाजदीपूर येथील ग्रामस्थांचा प्रवास सुलभ होईल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल। याशिवाय जलजीवन मिशन योजनेच्या वीज जोडणीमुळे गावाला पुरेसे पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल। ग्रामस्थांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरती ताशेरे ओढत गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला। यावेळी उपोषणस्थळी सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, रामदास सातकर, उत्तम नरे, चंद्रकांत झिटे, सुभाष करगळ, महादू झिटे, महादू करगळ, तसेच सागर करगळ, बाबाजी लकडे, बाळासाहेब चौरे, ग्रामस्थ वडगाव सावताळ उपस्थित होते। गेल्या 4 दिवसापासून आपण विजेच्या आणि गाजदीपूर रस्त्याच्या मागणीसाठी उपोषणात बसलेलो आहे। ठिकाणी मतदारसंघाने दिल्लीत आहे राहुल गांधी चालते, त्यांनी वीज वितरण कंपनीची चर्चा केली। त्यांनी आता लगेच तात्काळ काम चालू करण्याची ग्वाही दिली। जोपर्यंत काम चालू होतं काम चालू होतं आणि दिलं जातं तोपर्यंत कुठल्या सर्विस शिकणार नाही। गाजदीपूर रस्त्याचा आहे, काल पंचायत समितीचे येऊन गेले 7 फूट काहीतरी उत्तर द्यायचं, त्या उत्तरावर आमचं समाधान झालेलं आहे आणि होणार नाही। त्यांनी काय असेल ते तात्काळ उपाययोजना करावी आणि त्याचं लेखी आम्हाला द्यावी। त्यानंतर गाजदीपूर रस्त्याच्या प्रश्नासाठी आम्ही थांबलो। 4 दिवसापासून या ठिकाणी वडगाव सावताळचे सरपंच संजय शेठ रोकडे हे या ठिकाणी गाजदीपूर येथील रस्त्याचा प्रश्न आणि वडगाव सावताळ आणि गाजदीपूरमधील विजेचा जो काही प्रश्न आहे, गेल्या अनेक वर्षापासून या 2 समस्या या गावाला भेडसावत आहेत। वडगाव सावताळ हे पारनेर तालुक्यातील उत्तरेकडील टोकाचे गाव आहे। गाजदीपूरच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर धनगर समाज आणि आदिवासी समाज त्या ठिकाणी राहतो। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आज सगळ्या या गावाला रस्ता मिळालेला नाही। शिक्षणापासून सुद्धा खूप लोक या ठिकाणी वंचित राहिलेले आहेत।
आणि अशा रस्त्याच्या प्रश्नासाठी संजय शेठ रोकडे आजचा 4था दिवस आहे, उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येतला या ठिकाणी खालावायला सुरुवात झालेली आहे. हा तरुण गावाच्या विकासासाठी धडपडणारा हा तरुण आज या गावासाठी आपल्या गावामध्ये उपोषणाला बसलेला आहे. गावातील अनेक कार्यकर्ते, सर्व जनता त्यांच्या समवेत त्या ठिकाणी या उपोषणामध्ये सामील झालेली आहे. मी सरकारला या निमित्ताने विनंती करेन की आपण किती दिवस या सर्वसामान्य जनतेला रस्त्यापासून आणि विकासापासून वंचित ठेवणार आहात. कधीतरी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मनाला कधी वेदना तर कधी होतील का, अशा प्रकारचा आमचा प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. आणि आपण त्वरित संजय शेठ रोकडे यांचा जो काही गाजदीपूरचा रस्त्याचा प्रश्न आहे आणि विजेचा जो काही प्रश्न आहे त्यासाठी आपण सरकारने या उपोषणाची दखल घ्यावी, अशा प्रकारची मी आपल्याला नम्र विनंती करतो. धन्यवाद. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.